भगवान शिवशंकरला प्रसन्न करण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्र हा दिवस आहे आणि भगवान शिवशंकराची भक्तीचा दिवस. आणि आजच्या दिवशी आपण या महाशिवरात्रीची सुंदर अशी एक गोष्ट ऐकणार आहोत की महाशिवरात्र का साजरी करतो. या महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे या पावन रात्री घडलं तरी काय. आज आपण पाहतो की या महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो करोडो शिवभक्त भगवान शिवशंकराची भक्ती करतात आणि भगवान शिवशंकराच्याकडून आशीर्वाद घेतात. ही महाशिवरात्र आहे तुमचं जीवन बदलून टाकणारी महाशिवरात्र, तुमच्या मनाची सगळी इच्छा पूर्ण करणारी महाशिवरात्र, तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करून देणारी ही महाशिवरात्र. मग या महाशिवरात्रीच्या दिवशी घडलं तरी काय. सुंदर अशी गोष्ट आहे. आपण शिवभक्त आहात तर ही गोष्ट नक्की शेवटपर्यंत आपण ऐका, कारण ही गोष्ट आहे तुमच्या आतील ऊर्जा जागृत करून देणारी. तंत्र मंत्र विद्या सगळं तुम्हाला पाहिजे ना, आध्यात्मिक ज्ञान, तर आमची ही गोष्ट शेवटपर्यंत फक्त ऐका आणि शेवटी आम्हाला ओम नमः शिवाय अशी कमेंट जरूर करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, फार फार वर्षापूर्वी की या ठिकाणी वेळेचा कुठलाच हिसाब नव्हता. देवता आणि राक्षस यांच्यामध्ये एक महाभयंकर युद्ध चाललेलं होतं. हे युद्ध साधारण नव्हतं. हे युद्ध होतं अस्तित्वासाठी. हे युद्ध होतं सत्य आणि असत्याची लढाई. हे युद्ध होतं प्रकाश आणि अंधाराची लढाई. आणि लक्षात घ्या त्यावेळी घडतंय काय. त्यावेळी देवता हरत होती, देवतांची शक्ती क्षीण होत होती, राक्षसांचा पराक्रम वाढत होता. आणि त्याच वेळी ब्रह्मदेव आणि भगवान श्री हरी विष्णुदेव सगळे देवता मिळून कैलास पर्वताकडे निघाले. सगळ्या देवतांना माहीत होतं की फक्त एकच शक्ती त्यांना वाचू शकते आणि ती शक्ती म्हणजे महादेवांची शक्ती. सगळे देव कैलासाच्या शिखरावरती पोचले आणि त्यावेळी त्यांनी पाहिलं तर महादेव ध्यानस्थ होते. त्यांचं शरीर एवढं स्थिर होतं की जणू एखाद्या दगडाच्या मूर्तीप्रमाणे श्वास थांबलेला होता. त्यांच्या चारही बाजूला एक दिव्य शक्ती होती की त्या दिव्य शक्तीचं वर्णन शब्दात करूच शकत नाही. आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणाले, हे देवादेव महादेव, हे महाकाल, आम्ही शरण आलो आहोत आपल्याला. संपूर्ण हा संसार संकटात आहे, राक्षसांचा अत्याचार वाढत आहे आणि केवळ तुम्हीच आमचं रक्षण करू शकता. परंतु शिव जागेच होत नव्हते, ध्यानमग्न होते की जणू त्यांना या संसाराचं काहीच माहीत नाही. आणि त्यावेळी भगवान श्री हरी विष्णुदेव म्हणाले, हे नीलकंठ, हे भोले भंडारी, संपूर्ण त्रिलोक आपली प्रतीक्षा करत आहे. उठा आणि धर्माची स्थापना करा. परंतु तरीही शिव जागेच झालेले नाही. आणि त्यावेळी इंद्रदेव, अग्निदेव, वरुण, वायू सगळ्या देवतांनी प्रार्थना केली, परंतु महादेव ध्यानातून जागेच झाले नाही. कारण ही महादेवांची अवस्था शून्य होती अवस्था, म्हणजे तेथे कुठलीच इच्छा नाही. आणि त्याच वेळी माता पार्वती त्या ठिकाणी आली. त्यांनी आपल्या स्वामीला पाहिलं आणि माता पार्वतीनं त्या ठिकाणी स्मितहास्य केलं. माता पार्वतीला माहीत होतं की भगवान शिवशंकरांना जागं कसं करावं हे माहीत होतं. आणि त्या ठिकाणी माता पार्वतीनं अधिमाया शक्तीनं भगवान शिवशंकराच्या हृदयावरती आपले तळहात ठेवले आणि हळू आवाजात म्हणाली, हे आदिदेव, हा संसार आपली सृष्टी आहे आणि जर तुम्ही या सृष्टीचं रक्षण करू शकत नाही तर या सृष्टीचं रक्षण कोण करणार. आणि त्याच ठिकाणी एक अद्भुत घटना घडली. भगवान शिवशंकराचे डोळे आणि या डोळ्यावरच्या पापण्या हळूवार हलू लागल्या. खोलले भगवंतानं डोळे आणि डोळ्यातून निघणारं ते तेज एवढं होतं की सूर्याचं तेज हे कमी पडेल असं तेज होतं. आणि देवानी त्या ठिकाणी महादेवांनी चारही दिशेला पाहिलं आणि त्यांना सगळं समजलं. भगवान शिवशंकर म्हणाले, मला माहीत आहे हा संसार संकटात आहे, परंतु या संकटाचं समाधान हे युद्धाने होणार नाही. या संकटाचं समाधान जर करायचं असेल कायमचं तर समुद्र मंथन केलं पाहिजे. देवता आणि राक्षस मिळून समुद्राचं मंथन करावं लागेल आणि त्यावेळी या समुद्र मंथनातून अमृत प्राप्त होईल. आणि हे अमृतच
कायमचा उपाय ठरल या संसाराचं रक्षण करण्यास. आणि याच्यानंतर बघा समुद्र मंथन चालू झालं. मंदराचल नावाचा पर्वत त्याला रवी बनवलं. वासुकी नाग जो आहे तो रस्सी बनवली. आणि देवता एका बाजूला आणि एका बाजूला राक्षस. झालं समुद्र मंथन चालू. आणि या समुद्र मंथनात लक्षात घ्या, हे समुद्र मंथन कित्येक वर्ष नव्हे, एक युग चाललं होतं हे समुद्र मंथन. आणि या समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर निघाली. कामधेनू गाय, दिव्य घोडा, ऐरावत नावाचा हत्ती जो आता इंद्राकडे, कौस्तुभ मणी पांडुरंगाचा, पारिजात नावाचा वृक्ष, लक्ष्मी माता. आता हे सगळं बाहेर निघत असताना सगळे देवता आनंदित होते बघा, आणि राक्षस सुद्धा सगळे. आता बाहेर येणार होतं अमृत. सगळे वाट पाहत होते. परंतु अशी एक घटना घडली की या अमृताच्या अगोदर हलाहल नावाचं विष बाहेर आलं. अहो एवढं विष भयंकर होतं, विनाशक, की एका थेंबानं संपूर्ण हे ब्रह्मांड नष्ट होणार होतं. या विषाची एवढी तीव्रता होती, विष एवढं गरम होतं की भव्य असणारा हा समुद्र आणि या समुद्राचं पाणी खळखळ उकळू लागलं होतं. एवढं हे विष भयंकर होतं. आणि विषाच्या या गर्मीनं प्रत्येक जण पळू लागला होता. देवता पळ काढू लागले आपला जीव वाचवण्यासाठी तिथून. राक्षस पळू लागले, प्रत्येक जण आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत. परंतु हे विष पसरत चाललेलं होतं. प्रत्येक क्षण या ब्रह्मांडाच्या जवळ हे विष येत होतं. त्यावेळी सगळे जण या कैलासाकडे पळू लागले होते बघा, जीव वाचवून. डोळ्यात फक्त भय होतं. त्यांना माहीत होतं की त्यांच्याकडे वेळच नाही. ह्या विषाची तीव्रता एवढी होती की विषाच्या वाफेने नुसतं या ब्रह्मांडातील जीव बेशुद्ध होऊ लागला होता, प्रत्येक जीव. आणि त्या ठिकाणी माता पार्वतीने हे सगळं दृश्य पाहिलं. आणि त्या ठिकाणी मातेचं हृदय दुःखानं भरलं. कारण अखंड विश्वाची माता या अधिमाया शक्ती, त्यांना माहीत होतं की आता शिव पुढे काय करणार. अधिमाया शक्तीनं म्हणजेच माता पार्वतीनं भगवान शिवशंकराचा हात पकडला आणि त्या ठिकाणी म्हणाली, स्वामी हे विष तुम्हाला मारून टाकील, कृपया पुढे जाऊ नका. भगवान शिवशंकरानं माता पार्वतीकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अफाट प्रेम होतं, त्यांच्या डोळ्यात अफाट प्रेम होतं. पण त्याच वेळी कर्तव्य हे मोठं होता. महादेव त्या ठिकाणी म्हणाले, हे प्रिये, मी गेलो नाही ना तर हा संसार संपूर्ण नष्ट होईल. संसार म्हणजे आपलं घर आहे, आपल्या मुलांचं घर आहे. एक बाप आपल्या मुलाचं घर नष्ट होताना कसा पाहू शकेल. हे शब्द ऐकून माता पार्वतीच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना माहीत होतं की भगवान शिवशंकरला कोणीच थांबू शकत नाही. आणि माता पार्वती त्या ठिकाणी म्हणाल्या की मी तुमच्याबरोबर येते. महादेवांनी स्मित हास्य केलं आणि म्हणाले, हे प्रिये नको, तू इथेच थांब. माझं जर काय बरं वाईट झालं तर तू या संपूर्ण संसाराचं रक्षण करायचंय. तूच आदिशक्ती आहेस, तुझ्याशिवाय ही सृष्टी चालूच शकत नाही. आणि हे बोलून भगवान शिवशंकर त्या विषाकडे गेले. एक पाऊल पुढे गेल्यानंतर विष जवळ येत होतं. ही जी विनाशक शक्ती होती, विषाच्या गर्मीला भगवान शिवशंकर ओळखत होते. भगवान शिवशंकरानं हे हलाहल नावाचं विष आपल्या हाताच्या ओंझळीत घेतलं. हात भगवान शिवशंकराचे भाजू लागले आणि ते विष भगवान शिवशंकरानं प्राशन केलं. एकाच गोटात विष प्राशन केलं हे समुद्रातून निघलेलं हलाहल विष. आता हे माता पार्वतीनं पाहिलं सगळं. आणि माता पार्वती शक्ती त्या ठिकाणी जोरात पळत आली वाऱ्याच्या वेगानं. आणि माता पार्वतीनं आपले जे हात आहे ते भगवान शिवशंकराच्या हृदयावरती ठेवले. शिव आणि शक्ती संघटित झाली आणि माता पार्वतीच्या शक्तीनं ते हलाहल नावाचं विष भगवान शिवशंकराच्या कंठातच थांबलं. कंठाच्या खाली त्या ठिकाणी मातेने येऊन दिलं नाही विष. ते शिवभक्तांनो, त्या विषाची पीडा शब्दात व्यक्त करू शकत नाही. पूर्ण शरीर भगवान शिवशंकराचं थरथर कापत होतं. कंठ निळा पडलेला होता आकाशासारखा. डोळ्यातून पाणी वाहत होतं. ते अश्रू होते करुणेचे. कारण भगवान शिवशंकरानं विचार केला होता की हे विष संपूर्ण ब्रह्मांड नष्ट करणारं होतं. भगवान शिवशंकरांना माहीत होतं की मीच या सृष्टीचा पालणार आहे. परंतु या विषांची पीडा आहे ना वाढत होती त्या ठिकाणी. भगवान शिवशंकराच्या शरीरातून धूर निघू लागला होता. त्यांच्या शरीराचं तापमान वाढत होतं. भगवान शिवशंकराच्या शरीराच्या जवळ कुणीच जाऊ शकत नव्हतं बघा. एवढं तापमान वाढलेलं होतं, जळून जाईल जवळ जाणारा. आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणाले
की आपल्याला भगवान शिवशंकराचं शरीर थंडच केलं पाहिजे, नाहीतर ही विष आतून जाळून टाकील. भगवान श्री हरी विष्णुदेव म्हणाले, आता काय करायचं? कोणती शक्ती आहे की या विषाला थंड करू शकेल? आणि त्या ठिकाणी चंद्रदेव पुढे आले आणि चंद्रदेव म्हणाले की मी माझ्या शीतलतेने भगवान शिवशंकराचं शरीर थंड करेल. कृपया मला त्यांच्या मस्तकावरती विराजमान होऊ द्या. आणि मग चंद्रदेव भगवान शिवशंकराच्या मस्तकावरती विराजमान झाले. चंद्राची जी शीतल किरणे भगवान शिवाला थंड करू लागली. हळूहळू शरीराचं तापमान कमी झालं आणि नंतर त्या ठिकाणी गंगा माता आली आणि म्हणाली की हे भगवान शिवशंकरा, मी तुमच्या मस्तकावरती वाहणार, माझ्या पावित्र्यानं मी तुम्हाला शुद्ध करेल, थंड करेल. आणि याच्यानंतर गंगा भगवान शिवशंकराच्या जटेमध्ये विराजमान झाली. भगवान शिवशंकराच्या शरीरातून ते पवित्र जल वाहू लागलं. एवढंच नाही तर सगळ्या देवतांनी त्या ठिकाणी बेलाची पानं भगवान शिवशंकराला खायला दिली बघा त्या दिवशी. आणि भगवान शिवशंकराच्या शरीराचं तापमान कमी झालं. आणि त्यावेळी माता पार्वतीनं रात्रभर भगवान शिवशंकराची सेवा केली. भगवान शिवशंकराच्या मस्तकावरून हात फिरविला, थंड पाणी दिलं आणि शरीरावरती चंदनाचा लेप लावला होता. प्रेम आणि भक्तीनं शक्ती दिली होती, लक्षात घ्या. आणि विषाला या वशामध्ये केलं होतं. जे विष होतं हलाल हे वश केलं होतं मातेनं. आणि ती रात्र होती महाशिवरात्रीची. या संपूर्ण संसाराला वाचविण्यासाठी महादेवांनी विष प्राशन केलं. ती रात्र होती महाशिवरात्री. आणि त्यांनी सिद्ध केलं प्रेम आणि त्याग याच्यापेक्षा मोठं कुठलीच शक्ती नाही बघा, प्रेम आणि त्यागापेक्षा. सकाळ झाली आता. भगवान शिवशंकराचं शरीर सामान्य होत होतं, विष कंठातच होतं. आणि भगवान शिवशंकरांनी या विषाला सुद्धा वश केलं होतं बघा शिवशक्तीने. याच्यानंतर भगवान शिवशंकराने आपला त्रिशूळ हातात घेतला. डोळ्यात एक नवीन तेज होतं, नवीन ऊर्जा होती. आणि कैलासाच्या शिखरावरती भगवान शिवशंकर गेले. त्या ठिकाणी नृत्य करू लागलं, नृत्य चालू केलं. हे नृत्य साधारण नव्हतं, हे नृत्य होतं तांडव नृत्य. या तांडव नृत्यानं धरती हलू लागली गदगदा. या नृत्याची एवढी शक्ती की पूर्ण ब्रह्मांड हे नृत्य बनवू शकतं आणि पूर्ण ब्रह्मांड हे नृत्य संपवू सुद्धा शकतं बघा, एवढी शक्ती या तांडव नृत्य. आणि हे नृत्य पाहण्यासाठी देवता, ऋषी, गंधर्व, यक्ष, किन्नर हे नृत्य पाहण्यासाठी त्या ठिकाणी आलं. कारण असं दिव्य नृत्य कुठेही पाहिलं नव्हतं. आणि त्या ठिकाणी माता पार्वती आली आणि माता पार्वतीने विचारलं की हे भगवंता, हे स्वामी, तुम्ही हे नृत्य का करत आहात? भगवान शिवशंकर त्या ठिकाणी म्हणाले की मी हे नृत्य आनंदाने करतोय. मला आनंद आहे की अखंड सृष्टी मी वाचवली, रक्षण केलं त्याचं, आणि तुझं प्रेम मिळवलं. आनंद आहे या संसाराची सेवा करायला मला संधी मिळाली. आणि त्या ठिकाणी हे सगळं ऐकून माता पार्वतीने स्मितहास्य केलं आणि म्हणाली, हे नृत्य केवळ आजच्याच रात्री आहे का? आजच्याच दिवशी आहे का? भगवान शिवशंकर म्हणाले, हे प्रिये, हे नृत्य अनंत काळासाठी चालेल. कारण या सृष्टीचं चक्र कधीही थांबू शकत नाही. प्रत्येक क्षण काहीतरी घडतं, तयार होतं, आणि प्रत्येक क्षण काहीतरी नष्ट होतं. हे तांडव नृत्य आहे या सृष्टीच्या चक्राचं प्रतीक. आणि त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले, हे महादेव, तुम्ही महान आहात. अखंड हे विश्व वाचवलं, देवी देवतांनाही वाचवलं. हा दिवस सदैव स्मरणात राहावा म्हणून आम्ही तुम्हाला प्रार्थना करत आहोत की प्रत्येक वर्षी हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरी करावी. आणि भगवान शिवशंकरानं त्या ठिकाणी तथास्तु म्हटलं. आणि एवढंच नाही तर शिवभक्तांनो ध्यान देऊन ऐका. भगवान शिवशंकर त्या ठिकाणी म्हणाले, ही केवळ एक रात्र नाही, ही जागणारी रात्र आहे. ही रात्र आहे साधना करण्याची, ही रात्र आहे आत्मचिंतन करण्याची, ही रात्र आहे आध्यात्मिक शक्ती मिळवण्याची, ही रात्र आहे भगवान शिवशंकराचा आशीर्वाद मिळण्याची. जो जागेल, जो भगवान शिवशंकराचं व्रत करेल या महाशिवरात्रीचं, भगवान शिवशंकर स्वतः सांगतायत की जो माझी पूजा करेल मनापासून, ओम नमः शिवायचा जप करील, एक गडवा पाणी शिवपिंडीला अर्पण करील, एक बेलपत्र अर्पण करील, त्याला मी स्वतः वरदान देईल. भगवान शिवशंकर सांगतात की त्याच्या सगळ्या मनाची इच्छांची पूर्तता होईल. फक्त साध्या भोळ्या भावानं, निस्वार्थ भावनेनं भगवान शिवशंकराची भक्ती या महाशिवरात्रीच्या दिवशी केलं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जप, एक गडवा पाणी आणि एक बेलाचं पत्र जर वाहिलं
आणि भगवान शिवशंकराचं नामस्मरण केलं रात्रभर तर तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करणारी ही महाशिवरात्र आहे. तर मित्रांनो, ही महाशिवरात्र का साजरी करतो आपण, घडलं काय रात्री, ही गोष्ट जर आपल्याला आवडली असेल ना तर ओम नमः शिवाय अशी कमेंट आम्हाला जरूर करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशी खरी माहिती जाणण्यासाठी. आणि हा व्हिडिओ भगवान शिवशंकराचा आहे. महाशिवरात्रीच्या निमित्त जास्तीत जास्त शेअर करा. जाऊ द्या माहिती 7 समुद्राच्या पलीकडे. जय हिंद, जय महाराष्ट्र.